नमस्कार मित्रांनो. मराठी सिनेमाचं सुवर्ण युग पुन्हा एकदा परतलंय. अवघ्या 10 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या एका मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 100 कोटींची ऐतिहासिक कमाई केली आहे. हो, आम्ही बोलतोय प्रवीण तरडे याच्या देऊळ बंद 2 या चित्रपटाबद्दल. अवघ्या काही आठवड्यात या सिनेमाने सैराट आणि बाई पण भारी देवा यासारख्या मोठ्या चित्रपटांच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे या चित्रपटात असं काय आहे ज्यामुळे थिएटर बाहेर हाऊसफुलचे बोर्ड लागत आहेत. जाणून घेऊया 5 मुख्य कारणं. सर्वात प्रथम स्वामींवरील श्रद्धा. पहिल्या भागात आपण पाहिलं होतं की स्वामी समर्थ एका शास्त्रज्ञाची परीक्षा घेतात आणि दुसऱ्या भागात स्वामी समर्थ चक्क एका सामान्य शेतकऱ्याची परीक्षा घ्यायला आले आहेत. महाराष्ट्रात स्वामी समर्थांचे लाखो करोडो भक्त आहेत. हा चित्रपट फक्त एक सिनेमा उरलेला नाही, तर ती भक्तांसाठी एक भावनिक पर्वणी ठरली आहे. चित्रपटगृहात थेट टाळ्या, शिट्या आणि श्री स्वामी समर्थाचा गजर ऐकायला येईल. शेतकऱ्यांची ज्वलंत समस्या. कारण म्हणजे दोन. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटात केवळ भक्ती दाखवलेली नाही, तर शेतकरी आत्महत्या आणि त्यांची बिकट परिस्थिती या सामाजिक मुद्द्यावर थेट भाष्य केलं आहे. या देशात सगळं ओरिजिनल आहे, डुप्लिकेट फक्त शेतकरी यासारख्या धारदार संवादांनी प्रेक्षकाच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. हा ज्वलंत आशय थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडला. तिसरं कारण म्हणजे तगडी स्टारकास्ट आणि दमदार अभिनय. चित्रपटात मोहन जोशी यांनी पुन्हा एकदा स्वामी समर्थांची भूमिका अप्रतिम वठवली आहे. त्यांच्या जोडीला स्नेहल तरडे, मंगेश देसाई, प्रसाद ओक आणि ओम भूतर यासारख्या तगड्या कलाकारांच्या अभिनयाने चित्रपटाला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. कारण नंबर 4, या चित्रपटाची जबरदस्त माउथ पब्लिसिटी झाली आहे. चित्रपटाची सुरुवातच खूप वेगळी झाली. हा चित्रपट नेहमीप्रमाणे शुक्रवारी रिलीज न होता गुरुवारी पहाटे 5:30 वाजता ब्रह्ममुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर दिलेल्या रिव्ह्यूजमुळे या चित्रपटाचे शो रात्री 11 वाजेपर्यंत हाऊसफुल चालत होते. आता या चित्रपटाच्या यशामागे आणखी एक मोठी गोष्ट आहे, ते म्हणजे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी घोषणा केली आहे की या चित्रपटाच्या नफ्यातील एक मोठा हिस्सा ते शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार आहेत. सोबतच रिलीज आधी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या रेड चिलीजने या चित्रपटाच्या 42 लाख रुपयांच्या डीसीपी बिलला माफ करून मोठी मदत केली होती. त्यामुळे चित्रपट योग्य वेळी रिलीज होऊ शकला. तर मित्रांनो, उत्कृष्ट कथा, स्वामींची भक्ती आणि शेतकऱ्यांची व्यथा या तिन्हींचा मेळ घेऊनच देऊळ बंद तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला की नाही, आणि तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.